IPL 2025 ट्रॉफीचा विजेता कोण होणार याची उत्सुकता आता अगदी शिगेला पोहोचलेली आहे। अनेक वर्षानंतर IPL स्पर्धेच्या इतिहासात नवा विजेता मिळणार आहे। आज अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स आमने सामने असणार आहेत। हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे। पंजाबच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही दुसरी तर RCBची चौथी वेळ आहे। मात्र त्यानंतर देखील दोन्ही संघांना अंतिम फेरीत विजय होता आलेला नाही। त्यामुळे आता दोन्ही संघांनी 18 वर्षानंतर IPL ट्रॉफी उंचवण्याची प्रतीक्षा कायम आहे। मात्र त्या दोनपैकी एका संघाची प्रतीक्षा आज संपणार आहे। आता कोण जिंकणार कोण हरणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे। कोण IPLची ट्रॉफी उंचावणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे। बघा पंजाब किंगची आतापर्यंतची कामगिरी अशी आहे की 16 मॅचपैकी त्यांनी 10 मॅचमध्ये विजय मिळवलाय, 5 वेळा पराभव झालाय, एका मॅचचा निर्णय अजून लागला नाही, अनिर्णित आहे। बेस्ट खेळाडू आहे श्रेयस अय्यर, ज्यांनी 16 मॅचमध्ये 103 रन केले। टॉप 10 बॅटर्स बघतो आपण, प्रभात सिमरन सिंह मॅच खेळल्यात 16 रन केल्यात 523, स्ट्राईक रेट 163.43। आणखी एक खेळाडू त्यांचा चांगला तो म्हणजे प्रियांश आर्या, 16 मॅचमध्ये त्यांनी 451 रन्स केल्यात, त्याचा स्ट्राईक रेट आहे 183.33। अर्शदीप सिंह यांनी देखील 16 मॅचमध्ये 18 विकेट्स गेल्या, चांगला बॉलर आहे त्यांचा, बेस्ट आहे त्याचा 16 पैकी 3। 16 धाब्यात त्याने 3 जणांना बाद केलेले आहे। माका यासन यांनी 14 मॅचमध्ये एकूण 16 विकेट घेतल्यात, 17 धावात 3 बाद, ही त्याचा बेस्ट आहे रेकॉर्ड। युजवेंद्र चहल याच्या 15 मॅचमध्ये 15 विकेट्स आहेत, बेस्ट आहेत 28.4, इकॉनॉमी आहे 9.58। बघा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आपण आतापर्यंतचा प्रवास बघूया। 15 मॅचमध्ये त्यांनी 10 वेळा विजय मिळवलाय, 4 वेळा पराभव झालाय, एका मॅचचा रिझल्ट लागला नाही, अनिर्णित आहे। बघा त्यांचा बेस्ट खेळाडू आहे विराट कोहली, कॅप्टन, मॅच आहेत 14, रन केल्यात 614। फिल सॉल्ट 12 मॅचमध्ये 387 रन केल्यात। रजत पाटीदार 14 मॅचमध्ये 286 रन केल्यात, 142 स्ट्राईक रेट आहे त्याचा। जोश हेझलवूड यांनी देखील 11 मॅचमध्ये 21 विकेट घेतल्या। कुणाल पांड्या 14 मॅचमध्ये 15 विकेट घेतल्या। भुवनेश्वर कुमार 13 मॅचमध्ये 15 विकेट घेतल्या। बघा बेस्ट बॉलर बघतोय आपण RCBचे, अगदी काही वेळातच आता IPLचा अंतिम सामना रंगणार आहे। RCB आणि पंजाब किंग्स मधील हा थरार पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मोठी गर्दी झाली। दोन्ही टीमच्या समर्थकांची याची देही याची डोळा हा सुवर्णक्षण अनुभवण्याची पूर्ण तयारी केल्याचं दिसतंय। त्यांच्या भावना काय त्या पाहूयात। Definitely score today a century. He will be blasting today, and I know RCB will win today. इस साल कप नाम दो। पंजाबी जीतेगा उसका कोई लॉजिक नहीं होता, मैजिक होता है वो। विराट कोहली, it's a legend and absolutely today's night we win the trophy. हाँ बिल्कुल आउट करेंगे, बहुत आशा रख के आए हैं हम। अर्शदीप सिंह से बहुत आशा रखी हुई है और बहुत अच्छे बॉलर है, शुरू से बहुत अच्छा खेल रहे हो, अच्छा ही खेलेंगे, आज जीत के ही जाएंगे हम। क्रिकेट चाहत्याच्या भावना आपण बघितल्या। RCBचे चाहते आपल्या टीमसाठी आणि विराट कोहलीसाठी कोणता ठराला जातील, ते काय करतील याचा नेम नाही, आणि त्यात RCB फायनलमध्ये पोहोचला, त्यामुळे तब्बल 18 वर्षांनी RCB ट्रॉफी जिंकेल अशी आशा चाहत्यांना आहे। मग काय या गोड स्वप्नाला नजर लागू नये म्हणून अतरंगी फंडे काय काय कृत्य करतायत ते आपल्याला दिसतंय। आता हाच व्हिडिओ बघा। RCBला नजरेपासून वाचवण्यासाठी बंगळुरूमध्ये एका पठ्ठ्यानं चक्क लिंबू आणि मिरचीनं कार गुंडाळलेली आहे। आपल्या टीमला कुणाची नजर लागू नये, आपली टीम जिंकावी म्हणून बघा चाहते कुठल्या थराला जात आहेत। दुसरीकडे RCB जिंकावी म्हणून काही चाहत्यांनी थेट देवाकडे फिल्डिंग लावली आहे। कर्नाटकात चाहत्यांनी वैजनाथ मंदिराला भेट दिली आणि टीम जिंकण्यासाठी वैजनाथाला साकडं घातले। काही चाहत्यांनी होम हवन देखील केलंय आणि देवाला खुश करण्यास कुठलीही कसर सोडलेली नाही। What have you written on it and why here? RCB, जय RCB. IPL मॅच संदर्भातल्या काही घडामोडी आपण पाहिल्या, वळूया तर राज्यातल्या बातम्यांकडे।
विधान भवनात झालेल्या सर्वपक्षीय महिला नेत्यांच्या बैठकीत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. पाहूया 60 सेकंदात बातमी. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी महिला आयोगाची बैठक बोलावली होती. या बैठकीत महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी महिला आयोगाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नीलम गोरे यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेऊन चाकणकरांना पदावरून हटवण्याची मागणी केली. वैष्णवीच्या केसमध्ये घडलेला आहे, त्या केसमध्ये तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षांना जबाबदार का धरत नाहीये? त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं असताना बैठकांचा फालतूपणा का लावलं? टाइमपास का करतायत? दररोजच्या राजीनाम्याची कारण दररोज सूर्य उगवला की वेगवेगळे येतात. सूर्य मावळलं की कारण मावळतंय. त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर महिला आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका झाली. त्यामुळे चाकणकर वादात सापडल्यात. बघा IPLची बातमी. पंजाब किंग्सनं टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकून पंजाबचा पहिला आता गोलंदाजीचा निर्णय आहे. पंजाब टीमचा आता निर्णय किती योग्य ठरणार ते आपल्याला लवकरच कळणार आहे. पंजाब किंग्सनं टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पंजाब टीमचा हा निर्णय किती महत्त्वाचा ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. किती धावांवर आता RCBला रोखते पंजाब ते बघणं महत्त्वाचं आहे. RCBची पहिली बॅटिंग असणार आहे. टॉस जिंकून पंजाबनं बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. आता श्रेयस अय्यरचा हा निर्णय किती महत्त्वाचा, किती योग्य ठरतोय ते बघणं महत्त्वाचं आहे. पंजाब किंग्सनं टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे RCBला किती धावांवर रोखतात, किती त्यांचे विकेट किती पटापट काढतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. पुण्यात राज्यातल्या बातम्यांकडे. चाकणकरांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपलेली आहे. पाहूया आपण नेत्यांच्या प्रतिक्रिया. कोण आहेत चाकणकर? कोण आहेत चाकणकर? रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूडमधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात. त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं. मला हेच सांगायचंय की बोलणाऱ्या कोण? आलं का लक्षात? जर मी ज्या वेळेला एखाद्याच्या कपड्यांवरती आक्षेप घेतला त्यावेळेला याच सगळ्या होत्या आणि मला आठवण करून देत होत्या संविधानात काय सांगितलंय. आता संविधानात हे तर नाही सांगितलं सिल्कची साडी घालायची का कॉटनची घालायची, बरोबर ना? केसांना रंग करायचा का पांढऱ्या केसांनी यायचं? अरे वो कर रही है तुम भी करो यार. शिष्टमंडळातील नाराजी नाट्याकडे. महिला महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळात नाराजी नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काँग्रेसला डावलल्याचा आरोप काँग्रेसच्या महिला नेत्यांनी केलाय. मवियाचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेलं असताना काँग्रेस महिला नेत्या संगीता तिवारी राजभवनाच्या बाहेरच दिसून आल्या. शिष्टमंडळात फक्त ठाकरे सेनेच्या आणि शरद पवार गटाच्याच महिला नेत्यांचं राज्यपालांच्या त्या भेटीला गेलं होतं. मला हा प्रोटोकॉल खरंच कळला नाहीये. म्हणजे महामहिम साहेब समजा घाबरत असतील तर त्यांनी फक्त 2च महिला म्हणल्या असत्या. मग असे जर तुम्ही घेऊन जात असाल तर आम्ही पुण्यावरनं आलो होतो आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस खांद्याला खांदा देऊन काम करते ना. त्यामुळे काँग्रेसची महिला ही पाहिजेच होती. त्यांनी स्वतः आज जाऊन म्हणलं पाहिजे होतं की काँग्रेसची महिला बाहेर उभी आहे, त्यांना बोलवा. पुढच्या बातमी पुण्यातून. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय. आता पंखा मृत्यूचं सत्य सांगणार आहे. पाहूयात 60 सेकंदात बातमी. महाराष्ट्राला हादरून टाकणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय. ज्या घरातल्या पंखाला तिने गळफास लावून घेतला त्या पंख्यामुळे आता तिच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार आहे. 71 किलोचं वजन पंखा पेलू शकतो का, यावरून आता तपासणी सुरू झाली आहे. तो पंखा आणि वैष्णवीची साडी फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात येणार आहे. हा तपासणी अहवालच
ही आत्महत्या होती की हत्या याचं कोडं सोडवेल. पंखा 71 किलो वजन पेलू शकतो का याची तपासणी होणार आहे. निलेश चव्हाणच्या लॅपटॉप आणि मोबाईलचीही तपासणी होणार आहे. लॅपटॉपमध्ये व्हिडिओ क्लिप असण्याची शक्यता आहे. वैष्णवीवर अनन्वित अत्याचार करून जीवे मारल्याचा आरोप याआधीही करण्यात आलाय. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तुम्ही 2 कोटी दिले नाहीत म्हणून तुमच्या मुलीला मारल्याचं वक्तव्य शशांकनं थेट वैष्णवीच्या वडिलांसमोरच केलं होतं. वैष्णवीच्या शरीरावरील जखमा पाहता तिला बेदम मारहाण करून तिची हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे 8 महिन्याच्या बाळाची आई असलेल्या वैष्णवीच्या मृत्यूमागचं खरं कारण समोर येईल. वळता नाशिकमधील राजकारणाकडे. ठाकरेंच्या शिवसेनेत आणखी फूट पडण्याची शक्यता आहे. पाहूयात 60 सेकंदात बातमी. ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. पक्ष संघटनेत झालेल्या बदलामुळे 10 ते 12 नेते नाराज आहेत. यात नाशिकचे महानगर प्रमुख विलास शिंदे आणि माझा समावेश असल्याचं त्यांनी कबूल केलं. त्यामुळे नाशिकमधले ठाकरे गटाचे शिलेदार भाजपच्या गळाला लागणार असल्याची चर्चा रंगली. बडगुजर यांनी कालच नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यामुळे चर्चेला अधिक उधाण आलंय. संघटनातून बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि जे बदल झाले ते त्यामुळे अनेक 10-12 लोक नाराज झाले आणि तिथून मग नाराजीचा सूर हा आजपर्यंत तरी आहे. नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करते आहोत. परंतु विलास शिंदे सारखा महानगर प्रमुख ज्यावेळेस राजा लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेस विलास शिंदे असेल. सुधाकर बडगुजर खासदार संजय राऊत यांचे राईट हँड समजले जातात. पक्षातल्या फोडाफोडीवरून संजय राऊत आणि गिरीश महाजनांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मंत्री गिरीश महाजन हे पक्षफोडीचे दलाल असल्याची टीका खासदार राऊतांनी केली. तर राऊतांच्या दलालीमुळेच शिवसेनेचं नुकसान झाल्याचा पलटवार मंत्री गिरीश महाजनांनी केलाय. लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन पक्ष. मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही. पुढे जाणार पक्ष ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल. उद्धवजींना त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवरून बसवलं, काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल. आणि आपल्याला माहिती आहे दलालीचा विषय कराल तर गोरेगावच्या पत्रसाळीमध्ये आपण काय केलं, किती दिवस जेलमध्ये राहिलात, मला बोलायला लावू नका. खासदार संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाची होळी करण्यात आली. शिंदेच्या कार्यकर्त्यांनी पुस्तकाची परत जाळून राऊतांचा निषेध केलाय. खासदार संजय राऊतांनी नरकातील स्वर्ग या पुस्तकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची बदनामी केली असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तर यापुढे संजय राऊतांना सातारा जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असं शिंदे सेनेचे नेते रणजित भोसलेंनी म्हटलंय. आमच्या सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ते रोपटं वाचवण्याचा प्रयत्न केला, हिंदुत्व जागरूक ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ते करत असताना आमच्या भूमिपुत्राच्या आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहिण्यांच्या भावाच्या पाग अगदी वडिलांपर्यंत तुम्ही जाता. संजय राऊत या सातारा जिल्ह्यातील शिवसेनेची तुमची गाठ राहील. इथून पुढच्या काळामध्ये सातारमध्ये पाऊल ठेवणं तुम्हाला सोपं पडून देणार नाही एवढंच सांगतो. राजकीय बातम्यानंतर पुढची बातमी आता कोरोनाची. देशभरात कोरोना संसर्गांमध्ये वाढ होते. महाराष्ट्रात देखील रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात. या मार्गदर्शक सूचनांच्या कार्यवाहीसाठी राज्याच्या आरोग्य विभागानं पाऊल उचललंय. वृद्ध आणि सहव्याधीग्रस्त आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी आता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा असं आवाहन करण्यात आलंय. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा देखील घेण्यास सुरुवात झालेली आहे. देशात कोरोनाचे 4,000पेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेत. वृद्ध आणि रोगप्रतिकार शक्ती ज्यांची कमी आहे अशा नागरिकांनी मास्क वापरावा. सरकारच्या या मार्गदर्शक सूचना आहेत. श्वसन विकाराच्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवा, त्याचं सर्वेक्षण करा अशी सूचना आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी तपासणीसाठी पाठवा. राज्यभरात रुग्णालयांच्या तयारीचा देखील आता आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले. ऑक्सिजन, पीपी किट, व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याची सूचना आहे.
बातमी आता सोलापूर जिल्ह्यातून. आषाढी वारीवर आता कोरोनाचं संकट आणखी गडद होत चाललंय, कारण माळशिरसच्या वेळापुरात नवीन रुग्ण आढळून आलाय. त्यामुळे माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या आता 4 झाली आहे. आषाढीच्या तोंडावर कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्यानं चिंता वाढू लागली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय. राज्यात आणि देशात देखील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होते. त्याच पार्श्वभूमीवर आता विदेशवारी करण्याबाबत देखील सूचना आहे. 5 देशांमध्ये प्रवास करणं टाळा असं केंद्र सरकारनं म्हटलेलं आहे. चीन, सिंगापूर, तैवान, हाँगकाँग, अमेरिका या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढते, त्यामुळे तिथे प्रवास टाळा आणि जर प्रवास अटळ असल्यास कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. आता कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारनं निर्यात प्रोत्साहन योजनेअंतर्गत केलेल्या नव्या बदलांचा फटका कांदा निर्यातदारांना बसतोय. आतापर्यंत निर्यातीवर मिळणारी 1.9% परतावा सवलत केंद्रानं 1 जून 2025 पासून पूर्णतः रद्द केली. त्यामुळे भारतीय कांद्याची परदेशी बाजारात स्पर्धा करण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता आहे. या योजनेचा उद्देश भारतीय उत्पादकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थानिक करांचा परतावा देऊन स्पर्धात्मक बनवणं हा आहे. निर्यातीवर देण्यात येणारं अनुदान रद्द करण्याचा निर्णय हा म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमीवर चोळलेलं मीठ आहे. अशाच प्रकारचा हा निर्णय म्हणावा लागेल. वास्तविक शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान बघता केंद्र शासनाने व राज्य शासनाने कमीत कमी 3,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान त्या ठिकाणी देणं गरजेचं होतं, जेणेकरून शेतकरी पुन्हा एकदा पुढचं क्रॉप घेण्यासाठी उभा राहू शकला असता. हा अत्यंत दुर्दैव असा निर्णय. हा निर्णय तत्काळ केंद्र शासनाने मागं घ्यावा व शेतकऱ्यांना कमीत कमी 3,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पुण्यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अस्मानी संकटाचा सामना करावा लागतोय. पुणे जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय. रांजणगाव गणपती परिसरातील शेतकरी कुंडलिक चिखले यांच्या एक एकरावरील कांदा पावसानं सडून गेलाय. कांदा लागवडीसाठी केलेला खर्च देखील आता निघणार नाहीये, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. त्यात कांद्याबाबत सरकारी धोरणं बदलल्यानं शेतकरी आणखीनच अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे आता नुकसान भरपाईची मागणी केली आहे. शिरूर तालुक्यामध्ये सतत 15 दिवस पडत असणारा पाऊस व त्यामध्ये काल रांजणगावमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे व त्या पावसामध्ये तुम्ही पाहू शकता आमच्या कांद्याचे भरपूर असे नुकसान झालेले आहे. माझी राज्य शासन व कृषी मंत्र्यांकडे कळकळीची विनंती आहे. हा नुकसान भरपाई आम्हाला तुम्ही कांद्याचा पंचनामा करून द्यावी अशी विनंती करतो. बातमी आता साम टीव्हीच्या दणक्याची. जुन्नरमधील पिकांच्या नुकसानीची बातमी साम टीव्हीने दाखवली होती. केंद्रीय कृषी मंत्री आज याच भागात होते, मात्र त्यांनी त्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर लगेचच शिवराजसिंह चौहान यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. टोमॅटोचा लवकरच पीक विम्यामध्ये समावेश केला जाईल असं आश्वासन देखील केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलंय. नहीं आए वायरस अटैक के कारण ये फसल बर्बाद हुई है टमाटर की, क्योंकि 35 डिग्री सेंटीग्रेड के ऊपर अगर तापमान जाता है तो ये वैरायटी नहीं टिकती. और बारिश से भी थोड़ा नुकसान हुआ है, लेकिन वायरस से हुआ है ये जो नुकसान दिखाई दे रहा है सब बीमारी के कारण. ये क्लाइमेट चेंज का भी असर है, क्योंकि अब तापमान काफ़ी बढ़ने लगा है. तो साइंटिस्ट हमारे साथ हैं सारे, और DDG हार्टिकल्चर भी मेरे साथ है. हम लोग अब ऐसी वैरायटी भी तैयार करेंगे जो ज़्यादा तापमान में भी सर्वाइव. बातमी आता पावसाची. राज्यात पावसानं उघडीप दिली आहे. उन्हाचा चटका आणि उकाड्यात देखील आता वाढ झाली. दुसरीकडे विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, कारण विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात अगदी विजांसह वादळी पावसाचा इशारा आहे. तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. तिकडे कोकणात देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. बघा येलो अलर्ट कुठे आहे बघा. सिंधुदुर्ग, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली म्हणजेच काय तर विदर्भात आणि कोकणात वेधशाळेचा येलो अलर्ट आहे. विमान चालवण्याचं आकाशात उंच भरारी घेण्याचं स्वप्न अनेक जण बघतात, मात्र आतापर्यंत या स्वप्नासाठी एक मोठी अट होती आणि ती म्हणजे 12वी सायन्स शाखेची. मात्र आता आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांना देखील पायलट होता येणार आहे. हवाई वाहतुकीचं नियमन करणाऱ्या भारताच्या सर्वोच्च संस्था DGCA नं एक महत्त्वपूर्ण शिफारस केली.
पायलट प्रशिक्षण केवळ सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित होतं. इतर शाखेतील विद्यार्थ्यांना ओपन स्कूलिंगद्वारे फिजिक्स मॅथचे पेपर देऊन पात्रता मिळवावी लागत होती. विज्ञान शाखेची अट रद्द करण्यासाठी डीजीसीएचा नागरी उड्डयन मंत्रालयाला प्रस्ताव आहे. मंजुरी मिळाल्यास कुठल्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आता पायलट प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकणार आहे. महिलांसह ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांसाठी एव्हिएशन करिअरचे दरवाजे त्यामुळे खुले होणार आहेत. बातमी आता छत्रपती संभाजीनगरमधून 20 लाख रुपये मोजा आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून नियुक्ती मिळवा असा उद्योग राज्यात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. राज्यात 2018 पासून हा गैरप्रकार सुरू असल्याचं समजतंय. छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात अपात्र उमेदवार वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाचं नियुक्तीपत्र घेऊन आल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मेट्रो ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क केला आणि खात्री केली की ही ऑर्डर आपल्या कार्यालयामार्फत दिलेली आहे का. तर तेव्हा असं आढळून आलं की त्यांनी अशा कुठल्याही प्रकारचे आदेश दिलेले नव्हते. बहुतांश जी नर्सिंगची पदं होती स्टाफ नर्सची तर ती पूर्ण भरलेली आहेत आणि त्यामुळं कुठलेही पदं रिक्त नव्हते. आमच्या स्तरावर कोणती कारवाई करायची किंवा जिथून त्यांचे आदेश आणले त्या ठिकाणी कारवाई होईल याबाबतचं मार्गदर्शन प्राप्त झालं आणि जर आम्हाला तसे आदेश मिळाले तर आम्ही गुन्हा दाखल करणार. बातमी परळीतून गोपीनाथ गडावर तब्बल 11 वर्षानंतर मुंडे भावंडे एकत्र दिसली. त्यामुळे बीडमधल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष आजच्या कार्यक्रमाकडे होतं. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सालाबादप्रमाणे पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील गडावर हजर होते. त्यामुळे सर्वांचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागलं होतं. धनुभाऊला विचारलं ते म्हणले मला आज बोलायचं नाही, माझी प्रकृती ठीक नाही आहे, तूच माझ्या वतीने बोल. प्रीतमताईंचं नेहमीच अडचण अशी होते की 3 जूनला त्या फार भावूक असतात आणि म्हणजे मी जरा जास्त निबर का काय वाटायला लागले मला, पण तसं नाही. माझ्या भावंडांनी मला सांगितलं तू आमच्या वतीने बोल. मी गेले 11 वर्ष झाले या मंचावर बोलतच आहे. राज्यभरातल्या बातम्या पाहिल्यानंतर आता वैद्यकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी आहे. तांदळा एवढा पेसमेकर आता हृदयरोग असणाऱ्यांना नवसंजीवनी देणार आहे. हा शोध कोणासाठी फायदेशीर ठरणार आहे पाहूयात 60 सेकंदात बातमी. हृदयविकारानं चिंताग्रस्त आहात का? तर काळजी करू नका, तुम्हाला दिलासा देणारी बातमी आहे. दरवर्षी लाखो लोकांचा हृदयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू होतो. हृदयविकाराचा झटका येणं, हृदयाची अनियमितता यासारख्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतीये. मात्र आता हृदयविकारावर चुटकीसरशी उपचार करता येणं शक्य होणार आहे. चक्क तांदळाच्या दाण्या एवढा पेसमेकर हृदयविकाराची समस्या क्षणार्धात सोडवणार आहे. आता नवीन एक शोध आलाय, एकदम राईसच्या साईजचा पेसमेकर आलेला आहे आणि हा टेम्पररी पेसमेकर आहे, म्हणजे काही काळासाठी. सध्या तर हे रिसर्च मॉलिक्यूल आहे, रिसर्च हे आहे. या शोधामुळे रुग्णांचे उपचार अधिक सुरक्षित आणि सुलभ होतील. आता या पेसमेकरचा सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी वापर कधी केला जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.